आणि या सगळ्या संदर्भात या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू आहे। थेट जाऊयात त्या पत्रकार परिषदेत। सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची पण मागणी होते, तर त्यासाठी सरकार तयार असणार आहे। नवीन कोर कमिटीकडून तुम्ही चर्चा करणार। महाराष्ट्र सरकारने आपला निर्णय जाहीर केलेला आहे। 31 ऑक्टोबर पूर्वी महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या गरजू अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे। ही कर्जमाफी माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या कर्जमाफीतली सर्वात मोठी ही कर्जमाफी असेल। दुसरं असं आहे, या कर्जमाफीमध्ये कोण असावं कोण असू नये, कशा प्रकारे ती व्हावी याकरताच 4 महिन्याचा वेळ घेण्यात आलेला आहे। याकरता ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशने IT बेस्ड अतिशय चांगला प्लॅटफॉर्म तयार केला, तसा प्लॅटफॉर्म या 4 महिन्यात आम्ही करतो, ज्याच्यामुळे मागच्या काळात जी कर्जमाफी झाली त्यात CAGनी कशा प्रकारे घोटाळा झाला हे सांगितलंय, तो घोटाळा होणार नाही याकरता हा प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतो आहोत। तिसरी गोष्ट अशी की या कर्जमाफीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा राज्य सरकार निश्चितपणे करेल। कोणाही सोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे, मात्र चर्चा त्यांच्यासोबत होऊ शकते जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांकरता ज्यांना खऱ्या अर्थानं कणव आहे किंवा शेतकऱ्यांकरता ते खरं आंदोलन करतायत। मग ते आमच्यावर टीका करणारे असले तरी देखील चालतील, तरी देखील त्यांच्याशी चर्चा करू। पण जे केवळ राजकीय हेतू डोक्यामध्ये ठेवून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतायत त्यांच्याशी चर्चा करण्यात फारसा काही अर्थ नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे लोक जेन्युइन सजेशन घेऊन आले आणि अराजकीय लोकही जेन्युइन सजेशन घेऊन आले तरी राज्य सरकार चर्चा करेल। दुसरी एक गोष्ट आपल्याला सांगतो, आपण संपाच्या संदर्भात बोललात म्हणून सांगतो की कालच्या संपामध्ये 307 बाजार समित्यांपैकी 300 बाजार समित्या कार्यरत होत्या। त्यातल्या ज्या 7 आहेत त्यातल्या 4 बाजार समित्या साप्ताहिक सुट्टीमध्ये होत्या, 3 बाजार समित्यांनी बंद पाळला होता। पूर्णपणे कालच्या बाजार समित्यातली आवक याचा जर आपण हिशोब लावला तर ती क्युम्युलेटिव्हली 85% आवक होती। काही बाजार समित्यात 60% होती, काही ठिकाणी 100% होती। त्यासोबत काल जो काही बंद झाला, मी असं म्हणत नाही की सगळे त्यात वेगळे लोक होते, काही शेतकरी निश्चितपणे असतील, पण ओव्हरऑल ज्या घटना झाल्या माझ्याजवळ प्रत्येक घटनेचा पूर्ण तपशील आहे आणि या तपशिलामध्ये जिथे दगडफेक झाली आहे, कृषी मालाची नासधूस झाली आहे, जाळपोळ झालेला आहे, रास्ता रोको झालाय, तिथे कुठल्या कुठल्या पार्टीच्या लोकांनी ते केलंय याची कंप्लीट माहिती। तिथे कोणी शेतकरी नाही आहे, राजकीय पक्षाचे नेते हे त्या ठिकाणी अशा प्रकारे कारवाई करत होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाखाली किंवा शेतकऱ्यांच्या मागे लपवून आपली पोळी भाजण्याचं काम काही राजकीय पक्ष करतायत। पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातले शेतकरी सुज्ञ आहेत आणि म्हणूनच काल जवळजवळ सगळे व्यवहार हे पूर्णपणे त्या ठिकाणी सुरू होते, बाजार समित्यातही सुरू होते, शहरांमध्येही सुरू होते, कुठलेही व्यवहार बंद नव्हते। मला असं वाटतं की आता मी अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी सांगितल्या आहेत। या विषयावर मी आता यापेक्षा अधिक बोलणार नाही। आता प्रेस ही व्यंकय्याजींची होईल। थँक्यू भाई। तर शेतकऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही चर्चेला तयार आहोत। काल जो संप झालेला आहे त्यामध्ये 300 बाजार समित्या सुरू असल्याचा दावा देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी ही लवकरात लवकर मिळेल, अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणारच याचा पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी। आणि या संपाच्या आडून काही राजकीय नेते आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत असा दावा देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत, हिंसक घटना कोणत्या पक्षांनी केल्या याची माहिती आहे असा दावा देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे।
त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही चर्चेला तयार असल्याचं ते सांगतायत. मात्र आधीच शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि त्या संदर्भातली पावलं आता सरकार लवकरात लवकर उचलणार आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आज शेतकरी संपाचा 6वा दिवस आहे. कालचा 5वा दिवस होता. काल अनेक ठिकाणी या संपाला हिंसक वळण लागल्याचं देखील पाहायला मिळालं. मात्र त्या संदर्भात बोलताना, त्या संदर्भातली माहिती देताना मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत की जवळपास 300 बाजार समित्या काल सुरू होत्या.